येस, नवीन वर्ष सुरू होतं आहे डॉक्टर. नवीन संकल्प करायचे आहेत. तुम्ही स्पिरिच्युअलिटीवर भरपूर गोष्टी बोलता. स्पिरिच्युअलिटीचा आणि डायबिटीस रिव्हर्सलचा, डायबिटीस मुक्तीचा काही संबंध आहे का? यावर्षी स्पिरिच्युअलिटीबद्दल नवीन आम्हाला काही संकल्प करायचे असतील तर डेली बेसिसवर आम्ही काय केलं पाहिजे? तर आजच्या व्हिडिओमध्ये स्पिरिच्युअलिटीबद्दल मी थोडंसं बोलणार आहे आणि या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये स्पिरिच्युअलिटीमधली एक भन्नाट कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ती जर का तुम्ही अवलंबलीत तर तुमच्या शुगर लेवलच नाही तर ब्लड प्रेशरच्या लेवलसुद्धा आणि कोलेस्ट्रॉलच्या लेवलसुद्धा कंट्रोलमध्ये यायला तुम्हाला खूप मदत होणार आहे. सो केअरफुली हा व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांनी ऐकायचा आहे. मी कायम हे म्हणतो की बरेचसारखे लोक असं म्हणतात की डॉक्टर आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये स्पिरिच्युअलिटीचा अनुभव घ्यायचा आहे, आम्हाला स्पिरिच्युअल बनायचं आहे, वी वॉन्ट टू बिकम स्पिरिच्युअल. तर मी कायम हे म्हणतो की वी आर ऑलरेडी स्पिरिट्स आणि ह्युमन लाईफचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपण या जगात आलेलो आहोत. आपण ऑलरेडी परमेश्वराचा अंश आहोत. आपल्या त्या परमेश्वरातला अंश घेऊनच आपण इथं आलेलो होतो. सोलच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्याही गोष्टीच्या माध्यमातून, एनर्जीच्या माध्यमातून, आणि या जगामध्ये आपण ह्युमन लाईफचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी आलेलो आहे. त्यामुळे स्पिरिच्युअल बनण्यासाठी आपल्याला वेगळं काही करावं लागत नाही. आपण आपल्या नैसर्गिक फॉर्ममध्ये जेव्हा असतो, जेव्हा आपण नेचरच्या जवळ असतो आणि सगळ्या गोष्टी निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपण करतो, त्यावेळेला आपण ॲक्च्युली स्पिरिच्युअलीच बिहेव करत असतो. तरीसुद्धा काही सोप्या गोष्टी, सोप्या टिप्स मी आत्ताच्या या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसातून 3 वेळेला, सकाळी उठलं, दुपारी, रात्री, जेव्हा कधी वेळ मिळतो आहे त्यावेळेला जे मला आत्तापर्यंत प्राप्त झालेलं आहे, ज्या ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात आहेत त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगणं, त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं, सकाळी उठल्या आणि रात्री झोपताना किमान 2 वेळा तरी, ही सुद्धा एक सगळ्यात सोपी आणि काय म्हणू शकतो की ज्याच्यासाठी कुठलेही पैसे मोजावे लागत नाहीत. तर जिथं जिथं शक्य आहे तर जे काही मला मिळालेलं आहे, जे काही माझ्या आयुष्यात विनासायास आलेलं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगणं, ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं, ही एक सोपी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस जी माझ्या बहुतेक सगळ्या सेशनमध्ये मी सांगत असतो, ती तुम्ही लगेचच अवलंबायला सुरुवात करायची आहे. दुसरी गोष्ट, निसर्गाच्या प्रती असलेली आपली कृतज्ञता. आपण निसर्गापासूनच बनलेलो आहोत. आपलं शरीर हे पंचतत्वांपासून किंवा पंचमहाभूतांपासून आलेलं आहे. सो रोज सकाळी सूर्याचं दर्शन असेल, आपल्या गार्डनमध्ये झाडांशी, फुलांशी बोलणं असेल, आकाशतत्वाशी कनेक्ट होणं असेल, पृथ्वी तत्वाच्याबद्दल कृतज्ञता बाळगणं असेल, हे सुद्धा एक स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये येणारीच गोष्ट आहे. हे मी एक सांगू शकतो. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट जी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये आपण करायची ते म्हणजे फास्टिंग. आणि फास्टिंग हे दोन्ही पद्धतीचं फास्टिंग पाहिजे. आपल्या जीवनशैलीमध्ये खाण्याच्या बाबतीत मिनिमम 12 तासाचं आपण जेव्हा फास्टिंग करतो तर ती केवळ शरीराची शुद्धी नसती, तर त्या फास्टिंगला जर का आपण थोडंसं चॅन्टिंगची जोड दिली, थोडंसं आपण देवाच्या जवळ बसलो, परमेश्वराच्या जवळ बसलो, निसर्गाच्या जवळ बसलो आणि त्यावेळेला जर का मी विचारांची सुद्धा शुद्धी करायचा विचार केला, ज्याला माइंड डिटॉक्स म्हणतात, तर ही सुद्धा एक पद्धतीची स्पिरिच्युअलिटीची प्रॅक्टिस आहे. आणि खरं बघायला गेलं तर दिवसभरात एका व्यक्तीला तरी मी मनापासून ॲप्रिशिएट करीन, एखाद्या व्यक्तीचं मी मनापासून कौतुक करीन, एखाद्याच्या आयुष्यामध्ये आनंद देण्याचा किंवा आनंद त्याला मिळवून देण्याचा प्रयत्न करीन. हा विचार करणं आणि त्या दृष्टिकोनातून लोकांच्या चांगल्या ॲट्रिब्यूट्सकडं, चांगल्या गोष्टींकडे बघणं आणि त्याला ॲप्रिशिएट करणं आणि इतरांच्या आयुष्यामध्ये सुख आणि समाधान देण्याचा प्रयत्न करणं, इतरांच्या भल्याची प्रार्थना करणं, ही सुद्धा एक पद्धतीची स्पिरिच्युअलिटी आहे. आणि मला असं वाटतं की बरेच जण म्हणतात की डॉक्टर साहेब हे केल्याने काय फायदा होतो? तर जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअलिटीचा विचार करता तर कुठल्याही गोष्ट आपल्या कृतीमध्ये उतरण्यासाठी ती पहिल्यांदा आपल्या वैचारिक लेवलवरती असते. जेव्हा मी दुसऱ्याच्या भल्याचा विचार करतो, दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार करतो, त्यावेळेला ॲटोमॅटिकली तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान यायला सुरुवात होती. कारण सुख आणि आनंद या ज्या 2 गोष्टी आहेत ह्या दुसऱ्याला देण्याच्या असतात. जेवढ्या तुम्ही दुसऱ्याला जास्त सुखी, आनंद देण्याचा, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता, ॲटोमॅटिकली मल्टिप्लाय होऊन ते सुख आणि आनंद आणि समाधान तुमच्याकडे येतं. ही खऱ्या अर्थाने स्पिरिच्युअलिटी आहे. ही खऱ्या अर्थाने ह्युमॅनिटी आहे की एका माणसानी माणसाशी माणसासारखं वागणं, हे खऱ्या अर्थाने स्पिरिच्युअलिटीचा बेस असतो. आणि जेव्हा वैचारिक लेवलवरती आपण ही भल्याची प्रार्थना करायला लागतो, इतरांच्या भल्याचं चिंतन करायला लागतो, त्यावेळेला ॲटोमॅटिकली तुमच्या विचारातून ते तुमच्या कृतीमध्ये पण उतरायला लागतं. आणि ही जी कृती आहे जेव्हा आपण आपल्या जीवनशैलीमध्ये आणतो त्यावेळेला आपला कंप्लायन्स सुधारतो. आणि कुठल्याही आजारामध्ये, डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, थायरॉईड, या आजारांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं सातत्यपूर्ण चांगल्या गोष्टींचा अट्टहासाने केलेला वापर. सो अट्टहास जेव्हा आपण चांगल्या गोष्टींचा करतो तर तो अट्टहास आपल्या विचारांमध्ये सामावलेला असतो. या विचारांना सुदृढ करण्याचं काम हे स्पिरिच्युअलिटीचा बेस आपल्या आयुष्यात करतो. सो आत्ता मी सांगितलेल्या 4 गोष्टी तर आपल्या प्रत्येकाने करायच्या. आणि सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे, दिवसभरामध्ये रात्री झोपायच्या अगोदर किंवा दिवसभरात जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळतोय तर थोडा वेळ
इंट्रोस्पेक्ट करण्यामध्ये आणि कुणाच्याबद्दल मनामध्ये जर का मी असूया ठेवलेली आहे, कुणाच्याबद्दल जर का मनामध्ये मी द्वेष भावना ठेवलेली आहे, भले माझी चूक आहे किंवा पुढच्याची चूक आहे, तर त्याला फॉरगिव्ह करणं, त्याला माफ करणं ही पण एक सगळ्यात मोठी ॲट्रिब्यूट आहे. कारण परमेश्वराला, देवाला किंवा कुठल्याही गॉडला आपण का मानतो, परमेश्वराकडे सगळ्यात कुठली मोठी ॲट्रिब्यूट आहे, तर ती आहे माफ करण्याची. त्यामुळं आपल्या दिवसभराच्या शेड्यूलमध्ये जिथं जिथं शक्य आहे तिथं लोकांना आपण माफ करणं, जे आपल्याला खरं बघायला गेलं तर आपल्या आईवडिलांकडनं आलेली आपली ॲट्रिब्यूट आहे. आईवडिलांकडनं आलेला आपल्याला हा गुणधर्म आहे. आपल्या आई वडील किंवा मातापित्यांना आपण परमेश्वरा समान मानतो, भगवंता समान मानतो, तर त्यांच्याकडे सगळ्यात मोठी कुठली ॲट्रिब्यूट असते, तर ती एखादी गोष्ट सहन करणं, एखाद्याच्या चूक समजून घेऊन त्याला पुन्हा पुन्हा संधी देणं. हे जे फॉरगिव्हनेस आहे ही सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी व्हर्च्यू किंवा ॲट्रिब्यूट समजली जाते. त्यामुळं मे बी तुम्हाला परमेश्वराच्या जवळ बसता आलं किंवा देवालाच जायला पाहिजे आणि देवाच्या समोरच बसून उपासना करायला पाहिजे, ते केलं उत्तम आहे. पण माणसामधला देव जर का आपल्याला कुठं हुडकता आला आणि त्या देवाचे जर का आपल्याला खऱ्या अर्थाने उपासना करता आली, त्याच्यातलं चांगुलपणा जर का आपल्याला आयडेंटिफाय करता आला आणि तो आपल्याला नर्चर करता आला, तर माझ्या दृष्टीनं खऱ्या अर्थाने आपण ह्युमन बिईंगकडून बिईंग ह्युमनकडे चाललेलो आहोत, हे आपल्याला ह्याच्यामध्ये प्राप्त करता येऊ शकेल. सो तुम्ही पण अशा कुठल्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस फॉलो करत असला आणि त्याच्यामुळं तुमचा तणाव कमी होत असेल, तुमचा स्ट्रेस जर का मॅनेज चांगल्या पद्धतीनं होत असेल, तुमचा डायबिटीस चांगल्या पद्धतीनं कंट्रोलमध्ये आला असेल, तर जरूर माझ्या व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये तुम्ही हे मेन्शन करायचं आहे. आणि खरं सांगायला गेलं तर काय या डेली बेसिसवर स्पिरिच्युअलिटी प्रॅक्टिस करायच्या, तर दररोज या स्पिरिच्युअलिटी प्रॅक्टिस केल्या तर आतून तुम्ही जसे आत आहात तसेच तुम्ही बाहेर पण वागायला सुरुवात करता. एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आणि एक वेगळ्या पद्धतीचं समाधान तुम्हाला पूर्ण दिवसामध्ये मिळतं आणि हे आनंद आणि हे समाधान, हे सुख आपल्याला रात्रीची शांत झोप पण लागायला कारणीभूत ठरतं. त्यामुळं एक पद्धतीनं कॉर्टिसॉल लेवल आपल्या शरीरातल्या कमी करणं आणि जे पॉझिटिव्ह हार्मोन्स आहेत, एंडॉर्फिन्स जे आहेत, सिरोटोनिन, डोपामिन, हे सिक्रेट व्हायला पण स्पिरिच्युअलिटी आपल्याला कुठेतरी मदत करते. सो हे सायंटिफिकली पण प्रूव्हन आहे आणि ह्याचा जो शुगरवरती होणारा परिणाम आहे तो आपल्या बऱ्याचसारख्या डायबिटीस फ्री फॉरएव्हर मधल्या पेशंटनी याचा अनुभव घेतलेला आहे. सो तुम्हाला कुठली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आवडली आणि या वर्षात कुठली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस तुम्ही लगेच सुरू करणार, ते पण तुम्ही खाली कॉमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर जरूर या व्हिडिओला तुम्ही मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि अजूनही कुठल्या गोष्टींमध्ये तुम्हाला काही माहिती हवी असेल, कुठल्या एखाद्या ह्याच्या तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर जरूर या व्हिडिओच्या खाली मेन्शन करायचं आहे आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.